उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले। सिल्वर ओककडे उद्धव ठाकरे रवाना झालेत। उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर पोहोचलेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत देखील असल्याची माहिती समोर येते। उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत शरद पवारांच्या भेटीला आणि येत्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। तर यास स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडला गेला आहे। स्वप्नील, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। सोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते मुख्य प्रवक्ते संजय राऊत सुद्धा आहेत आणि आदित्य ठाकरे सुद्धा सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात चर्चा होणार आहे। तर दुसरीकडे दिल्लीमध्ये जे चित्र निर्माण झालंय, इंडिया आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे। इंडिया आघाडी आधी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आली होती, मात्र इंडिया आघाडीमध्ये कुठेतरी अलबेल आहे, विसंवाद आहे, अशा प्रकारची चर्चा होत होती। मात्र यानंतर आपण स्वतः शरद पवार यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधण्यासाठी एक बैठक घेण्यात येईल आणि या बैठकीची सुरुवात आजपासून होताना आपल्याला पाहायला मिळते। आज या ठिकाणी सिल्वर ओकवरती शरद पवार स्वतः आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा आहेत। त्यामुळे एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यामध्ये काँग्रेसचा कोणताही नेता संदर्भात कारण सांगितलं जात आहे भेटी करता, पण इथं मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेला आहे। संजय राऊतांचं म्हणणं होतं की मुंबईपासून नागपूरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा आम्ही विचार करतोय, कार्यकर्त्यांना कधी न्याय देणार असं जर आहे तर मग भेटीचं कारण नेमकं काय आहे? राज्याच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडताना आपण पाहतोय स्वप्नील। नक्कीच लागवी राज्यामध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतात। त्यातच आता आगामी जी निवडणूक येऊन ठेपलेली आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महानगरपालिका। एकीकडे मुंबई महानगरपालिकेपासून ते नागपूरच्या महानगरपालिकेपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार अशा प्रकारचा नारा हा शिवसेना ठाकरे गटाचा आहे। प्रमुख नेते सुद्धा तसंच म्हणतात आणि एकूण पदाधिकाऱ्यांची सुद्धा मागणी आहे। तर दुसरीकडे याच स्टेटमेंटवरती, याच वक्तव्यावरती शरद पवार यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की बारामती असेल, पुणे असेल, या ठिकाणच्या ज्या नगरपालिका आहेत त्या सुद्धा आम्ही स्वबळावरती लढू। मात्र एकूणच या ठिकाणी जर पाहिलं तर अशा प्रमाणे निवडणूक घडल्यास महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी ही बिघाडी होऊ शकते, फूट पडू शकते, विसंवाद हा दिसून येईल। त्यासाठी कुठेतरी हा जो डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही बैठक आहे ती घेण्यात येते का, अशा प्रमाणे चर्चा आहे। आजच्या या बैठकीमध्ये पहिला मुद्दा म्हणजे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात चर्चा असेल। महाविकास आघाडी एक संध राहावी यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येतील आणि त्या संदर्भात सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। मात्र बार्गेनिंग पॉवर सुद्धा होऊ शकते, जागा जास्तीत जास्त जागा कोणाला मिळणार अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे। स्वबळाच्या या स्टेटमेंटवरती, स्वबळाच्या नाऱ्यावर आज शरद पवार यांची भूमिका ही राहते। स्वप्नील, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची जी पत्रकार परिषद झालेली होती त्यावेळी मात्र मवियातल्या बिघाडी संदर्भात पवारांना विचारलं असता पवारांचं असं म्हणणं होतं की काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे काही सध्या वाकयुद्ध सुरू आहे, जी काही चर्चा सुरू आहे त्याविषयी मात्र एकत्रित बसून तोडगा काढू, लवकरच या संदर्भात एकत्रितरित्या बैठक घेतली जाईल। त्याच अनुषंगानं ही प्राथमिक बैठक म्हणावी का? सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा पवार करतील आणि त्यानंतर काँग्रेसशी चर्चा पवार करतील, कारण पवारांची भूमिका मवियामध्ये महत्त्वाची मानली जाते।
लागवी निश्चितच अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण उद्या या ठिकाणी बघतो आपण उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. सोबत दोन नेते सुद्धा प्रमुख त्यांच्या सोबतच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा या ठिकाणी आहेत. महाविकास आघाडी दिल्यापासूनच जेव्हा महाविकास आघाडी काँग्रेस बनली तेव्हापासूनच या ठिकाणी बघितलं तर काँग्रेसची जी भूमिका आहे ती आम्ही स्थानिक निश्चित. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावरती अगदी. लढणार. मात्र तो क्षण आता आलेला आहे, त्याची संदर्भातील निर्णय घेण्याची वेळ निश्चित. आता त्यामुळे आलेली या आहे. भेटीत नेमका काय चर्चेला जातं, या भेटीनंतर शरद पवार किंवा उद्धव ठाकरे काही वक्तव्य करतात का, हे पाहणं महत्वाचं असेल. स्वप्नील, या सगळ्या घडामोडींवर नजर कायम असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.